की आज महाराष्ट्राची अशी सद्यस्थिती पाहतोय आपण की आपण संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलो. संयुक्त महाराष्ट्रामध्ये लढताना मुंबईसह महाराष्ट्र राज्य आपल्याला मिळालं, पण त्यानंतरच्या काळामध्ये जे घडलं आहे की आज मराठी माणसाच्या हक्क अधिकारांवर गदा येते. परराज्यातून आलेले लोक मराठी लोकांना आता मारहाण करत आहेत. पहिला आम्हाला भाषा नाकारली, आम्हाला जागा नाकारली, आम्हाला नोकऱ्या नाकारल्या आणि आता तर आमच्यावर मारहाण व्हायला लागली. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यासाठी आमचं पहिली म्हणजे एक प्रमुख मागणी तर आहेच की लोंढ्यांवर कुठेतरी नियंत्रण आणणारा कायदा करावा. त्याच्यानंतर दुसरी मागणी आहे की मराठी शाळा टिकल्या तर मराठी भाषा टिकणार. तर मराठी शाळा टिकण्यासाठी जे काही अडीअडचणी आहेत त्या सरकारने तातडीने दूर केल्या पाहिजेत आणि प्राधान्याने मराठी शाळा या महाराष्ट्रामध्ये जिल्हा स्तरावर पण सुरू राहिल्या पाहिजेत आणि प्रत्येक जिल्हा स्तरावर खरं म्हणजे किती इंग्रजी शाळा सुरू व्हाव्यात यालाही एक लिमिटेशन आणलं पाहिजे सरकारने. आणि त्यासाठी मराठी शाळांचा विषय घेतला आम्ही. नंतर मराठी भाषा आहे तर आता आपण चर्चा केलीच की मराठी माणसाला भाषा बोलण्यावरून मारहाण व्हावं लागले, केसेस व्हायला लागले आहेत. म्हणून मराठी भाषा ही सार्वजनिक ठिकाणी अनिवार्य झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो. आणि त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मंत्रालय जेवढी मंत्रालय आहेत विविध त्या मंत्रालयांच्या कामकाजामध्ये त्यांची जी प्राधिकरणं आहेत महामंडळ आहेत त्यांनी मराठी भाषा वापरायचे कायदे नियम केले पाहिजे. उद्योगांनी पण उद्योगाची भाषा मराठी केली पाहिजे आणि मराठी जाणणाऱ्या मराठी लोकांनाच त्यांनी नोकरी दिली पाहिजे प्राधान्याने. यासाठी आम्ही ही चळवळ करतो. आता शेतीचा विषय निघाला तर बरेचसे बाहेरचे लोक शेती जमीन विकत घेत आहेत. तर कुठेतरी सरकारने हा धोका ओळखावा, कारण महाराष्ट्र क्षेत्रफळ जे आहे ते जर प्रांतातल्या लोकांनी जर ते विकत घेतलं तर इथली स्थानिक भाषा संस्कृतीवर त्याचं गंडांतर येणार आहे. आणि ज्या शेतजमिनी आता विनाशेती करतात त्या तातडीने बंद करणं आवश्यक आहे. कारण रिअल इस्टेटसाठी शेतजमीन वापरणं हे महाराष्ट्राच्या पुढील पिढ्यांसाठी फार घातक आहे. कारण आमचा शेतमाल तिथून कमी होण्याचे जास्त धोका होणार आहे. तर ह्या सगळ्या मागण्या आम्ही आता तुम्हाला सांगितल्या आहेत. तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये आम्ही त्याच्यावर चर्चाही केली आहे. तर 30 जानेवारीला आम्ही आव्हान करतो आहे प्रत्येक मराठी माणसाला की आज ही तुमच्या घरातली लढाई आहे. ही आज आम्ही पुढाकार घेतला म्हणजे आमची लढाई नाही आहे. या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या भाषेची, त्याच्या संस्कृतीची, त्याच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि तुमच्या येणाऱ्या मुलाबाळांच्या अस्तित्वाची ओळख आहे, भविष्याची आहे. म्हणून सर्वांनी 30 तारखेला जास्तीत जास्त संख्येने एक दिवस सुट्टी घ्या महाराष्ट्रासाठी आणि मराठीसाठी आणि आझाद मैदानामध्ये उपस्थित राहा. आपला आवाज हा मंत्रालय हादरवणारा असला पाहिजे. प्रत्येक पंचवार्षिक योजना, प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभा असेल तर मुंबई महानगरपालिका असेल यामध्ये परप्रांतीयांचा भरणा जास्त दिसून येतो. हो, म्हणून तर आम्ही काही महिन्यापूर्वी एक आव्हान केलं होतं लोकांना. आम्ही जवळजवळ 30-35 ठिकाणी सह्यांच्या मोहिमा घेतला होता की पक्ष कोणताही असो तुमचा उमेदवार मराठी पाहिजे. मराठी राज्य आहे तर नेतृत्व मराठी माणसाकडेच राहिलं पाहिजे. गिरगाव परिसरात सातत्याने मराठी माणसावर अन्याय होता, तुमची काय भूमिका आहे? गिरगावकरांनी खरं म्हणजे याच्या आधी विचार करायला पाहिजे आपण कोणाला पुढे आणतो. तिथे जी अमराठी वस्ती वाढत होती त्याही हा विचार झाला पाहिजे होता. आणि गिरगाव नाही सगळीकडे लालबागमध्ये ज्या मराठी गिरगावसारखा मराठी वस्ती असला लालबाग पण हेच झालेलं आहे आता. तर कुठेतरी मराठी माणसाने आता हे लक्ष आम्ही वेधतो की कुठेतरी आता आम्ही आदरातिथ्य केलं ना. तुम्हाला जे रोजगार होता आमच्याकडे तुम्हाला रोजगार दिला आम्ही, पण आता रोजगार तेवढा राहिला नाही आहे. कंपन्या जागतिकीकरणानंतर उद्योगांचं विकेंद्रीकरण झालं, संघटित नोकऱ्या बंद झाल्या, आता कंत्राटी नोकऱ्या आल्या आहेत. या सगळ्यामध्ये स्थानिकांचा जो रोजगार आहे तो टिकावा म्हणून आम्ही एक प्रयत्न करतो. मराठी माणसाच्या नावावर अनेक राजकीय पक्षांनी मते मांडली, तुम्ही त्यांना काय सल्ला देणार? म्हणजे बघा आम्ही मगाशी म्हटलं की आम्हाला आता भूतकाळ उघडायचं नाही. काय घडलं, कोण चुकलं, कोण बरोबर, आम्हाला त्यात पडायचं नाही. येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आमच्या या मागण्या आणि महाराष्ट्र हा मराठी भाषकांच्या म्हणजे महाराष्ट्रातलं समाजकारण, राजकारण आणि अर्थकारण हे स्थानिकांच्या हातात असलं पाहिजे. तुम्ही पैसा कमवायला आलात, पैसा कमवा आणि तुमचं काम करा. काम संपलं का तुमच्या राज्यात निघून जा. जसं जातीसाठी आज जरांगे पाटील आंदोलन करतात आहे तसं भाषेसाठी आपलं आंदोलन तीव्र करण्याचे असे काही संकेत आहेत का? हो, म्हणून तर म्हटलं ना की जर आपल्या ह्या मागण्या मान्य होणार नसतील तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये मोर्चा काढू आणि त्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहोत.